10वीत मी पूर्ण सेंट्रलचा टॉपर होतो. 12वीत मला चांगले पर्सेंट होते. क्या बात है! इंजिनिअरिंगमध्ये पण मी पूर्ण कॉलेजचं कॅम्पसचा टॉपर होतो. पहिल्या चुक्या की कोचिंग क्लासेसचं आणि तुमचं स्टडी मटेरियलचं प्रॉपर नॉलेज असणं. जगातली सर्वात मोठी चूक असेल, खोटं असेल, की प्रत्येक ऑप्शनल सारखे मार्क देतात. मार्गदर्शन. आप होशियार है, आपका इंग्लिश अच्छा है, हिंदी भी अच्छा है, तो अच्छा ऐसे लोग चाहिए. यूपीएससी असंच कॅन्डिडेट पाहिजे. पण तिथं पहिली फसवणूक झाली. ऑप्शनल मला करायलाच नको, कारण की मला 3दा ऑप्शनल करायला लागलं. माझी 3दा म्हणजे वेगवेगळे 3? वेगवेगळे म्हणजे नाही, सेम ऑप्शनल. हं. जिथं मी पहिल्यांदा जॉइन केलं, तिथं 18 क्लासमध्ये त्यांनी एक शिक्षक होते, महान शिक्षक नाव त्यांचं. त्यांनी 18 क्लासेसमध्ये ऑप्शनल संपवलं. सिलॅबसला डिकोड करणे. म्हणजे जर 1 वर्ष लागलं सर, 6 महिने लागलं तरी चालेल. माझा 70% अभ्यास हं. इन्क्लुडिंग यूपीएससी मेन्सचा रूमवरच व्हायचा. बरं. माझ्यासोबत जे आय-ए-एस झाले, आय-पी-एस झाले, असे खूप मुलांचा अभ्यास रूमवरच व्हायचा. हा एम-पी-एस-सीमध्ये टिकत नाही असं सर्रास चर्चा होते. गडबामध्ये तुझं मेहनत 30% आणि त्या दिवशी तुझा लक. त्या एक्झॅक्टली. ऑन द डेट ऑफ एक्झामिनेशन 1-1 तास मेन्स बघतो मी, प्री नाही. मेन्सच्या दिवशी ते 1-1 तासमध्ये तुझं लक फॅक्टर 70% काम करणार आणि तुझा मेहनत म्हणजे मेहनत 100% जेव्हा होईल, त्या मेहनत 30% असणार आणि तुझा लक 70%. 70%. तेव्हाच तुझं सिलेक्शन आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर राज्यसेवेची जी काही जनरल मेरिट लिस्ट लागली, त्याच्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं, पहिले असतील, दुसरे असतील किंवा ज्यांना फिक्स पोस्ट मिळाल्यात, त्यांचे आपण पॉडकास्ट घेतोयच. परंतु त्यासोबतच फॉरेस्टचा देखील रिझल्ट लागला. त्याच्यामधूनही आर-एफ-ओ असतील, एस-सी-एफ असतील, ज्यांचं सिलेक्शन झाले, अशाही कॅन्डिडेटला आपण बोलवतोय. परंतु याच्यामध्ये काही विशेष गोष्टी देखील आपण वास्तव कट्ट्यावरती घेत असतो. गडचिरोलीसारख्या शहरातून किंवा गडचिरोलीमधून पुण्यासारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी म्हणजे गडचिरोली, दिल्ली, पुणे असे प्रवास करणारे काही कॅन्डिडेट आहेत, जे यू-पी-एस-सीसाठी दिल्लीला जातात, नंतर पुण्यात येतात, अभ्यास करतात. यू-पी-एस-सीसाठी स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतात, नंतर एम-पी-एस-सीमध्ये येतात आणि एम-पी-एस-सीमध्ये आल्याच्या नंतर बऱ्याच जणांची निराशा होते, काहींना यश मिळतं. परंतु आज आपल्यासोबत रोहित पाल सर आहेत, ज्यांनी यू-पी-एस-सीच्या 3 मुख्य परीक्षा दिल्या. नंतर ते दिल्लीवरून पुण्यात आले आणि पुण्यात येऊन त्यांनी राज्यसेवेची परीक्षा दिली. राज्यसेवेची जी काही जनरल मेरिट लिस्ट लागली, त्याच्यामध्ये त्यांना पोस्ट मिळेल आणि फॉरेस्टची जी एक्झाम झाली, त्या फॉरेस्टच्या एक्झाममधून ई-डब्ल्यू-एस प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने त्यांची निवड झाली आणि त्यांची ए-सी-एफ जी क्लास 1 पोस्ट आहे, त्या ए-सी-एफमध्ये सरांची निवड झालेली आहे. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. खरं तर एक मी तुमचं इंट्रोडक्शन करून देताना गडचिरोलीचा उल्लेख जाणून बुजून केला. कारण गडचिरोली म्हटलं की गडचिरोलीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच लोकांचा वेगळा आहे. एक तर नक्षली भाग आणि दुसरी गोष्ट पाहिली तर शिक्षणाचा जास्त, जसं आता पुणे आहे किंवा इतर महाराष्ट्रातल्या सिटी आहेत. शिक्षणाची जेवढ्या सुखसुविधा आहेत, तेवढ्या तुमच्या गडचिरोलीमध्ये नाहीत. त्या गडचिरोलीमधून तुम्ही येता, तुम्ही दिल्लीत जाऊन शिक्षण घेता, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कोचिंग देखील म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवत देखील होतात. त्यात तुम्ही पी-एच-डी देखील करताय. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही पुण्यामध्ये आलात, एम-पी-एस-सीची तयारी केली आणि तुम्ही पोस्ट घेतली. आज तुम्ही ए-सी-एफ आणि ई-डब्ल्यू-एसमधून पहिल्या क्रमांकाने तुमची निवड झाली. तत्पूर्वी तुमची ए-एस-ओ आणि एस-टी-आयपदी देखील निवड झालेली आहे. काय सांगाल तुमच्या प्रवासासंदर्भात सुरुवातीला? कारण आम्हाला एकतर आता पॅटर्न बदलला आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे नवीन पॅटर्ननुसार. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. पुढची परीक्षा डिस्क्रिप्टिव्हमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे त्याचंही मार्गदर्शन तुमच्याकडून घ्यायचं आहे. तर तुमच्या प्रवासासंदर्भात आधी जाणून घ्यायला आवडेल. सुरुवात कुठून झाली होती? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, माझं खरं तर प्रवास गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर गावातून झाले. मला खरं तर यू-पी-एस-सीमध्ये दोन्ही राज्यसेवा आणि फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला प्रश्न होता की गडचिरोलीबद्दल आणि तुम्ही मला सेम प्रश्न येस. विचारला. तर गडचिरोली एक्स्ट्रीम नॉर्थपासून साऊथपर्यंत 400 किलोमीटर जवळपास. जायला 10 तास लागतात. आतापर्यंत 50 एक गाव आहेत. एक पावसाळा झाला की पूर्ण महाराष्ट्रातून कट ऑफ होतोय. यावर्षीच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आझादीपासून आतापर्यंतची पहिली बस सेवा सुरू केली एक गावात. म्हणजे सर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये कॉलेज, शाळा, हॉस्पिटल्स या गोष्टी तर खूप कमी आहेत. बरोबर. पण माझ्या गावात मला काही असं शिक्षक लाभले सर, ज्यांनी मला
पहिलीपासून इंग्लिशची चांगलं त्यांनी शिकवण दिली. इंग्लिश भाषेचं, बरं. प्रोनाऊन्सचं, सगळ्या गोष्टीचं. आणि 10वी झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक वर्षी आमच्या शाळेत एक पॅटर्न असायची. जे शाळेचे टॉपर असायचं त्यांना त्यांनी तिथून घेऊन बाहेर स्पेशली आनंदवन, वरोरा, नागपूर, चंद्रपूर ठिकाणी ॲडमिशनला घेऊन जायचे स्वतः पैसे देऊन. ओके. शिक्षक बरं. त्यामध्ये सरकार सर आहेत, गडचिरोलीमध्ये? गडचिरोलीचे मंडल क्या सर बात है! आहेत. म्हणजे ते मंडल सरांचं ऑल ओव्हर इंडियामध्ये होमिओपॅथीमध्ये त्यांच्या 4th नंबरची त्यांची रँकिंग ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचं. क्या बात है! असे शिक्षक आम्हाला लाभले. त्या शिक्षकांनी आम्हाला बाहेर आणलं आणि बाहेर आल्यानंतर तिथून मग प्रवास पुढे इंजिनिअरिंग 4 वर्ष झालं 2014 मध्ये. त्यानंतर मनात कुठेतरी विश्वास नागरे पाटील साहेब, भरत आंधळे भरत आंधळे साहेब साहेब, त्यांचा व्हिडिओ बघून त्या रमेश काळात घोलप साहेब. त्यांचा व्हिडिओ बघून त्या काळात आम्ही सगळं मोटिव्हेटेड. वी फील हायली मोटिव्हेटेड. आणि जवळ येऊन आपण गडचिरोलीची सगळं परिस्थिती पाहिल्यानंतर, की ज्या दिवशी तहसीलदार साहेब येतात, त्या दिवशी 2 महिन्यापासून गावात इलेक्ट्रिसिटी नाहीये. ते येणार आहे म्हणून त्या दिवशी पोलवर इलेक्ट्रिसिटी लागलेच यायचं असतं. लागलेच असतं. त्या अँगलने काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर इट्स व्हॉट अबाउट त्या गोष्टीची जाणीव होती. मग कॅम्पस प्लेसमेंट झाल्यानंतर पण ते सोडून सहज मी डायरेक्ट अच्छा, म्हणजे प्लेसमेंट झाली होती तुमची? झाली होती. बरं. मग डायरेक्ट दिल्लीला 14लाच. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशीच 16 मे आताही आठवते दिवस. कारण की त्या दिवशीच आताचे प्रधानमंत्री, माननीय प्रधानमंत्री तेव्हाचे मुख्यमंत्री त्यांचा निकाल आलेला. बरं. त्यांनी प्रधानमंत्री त्या दिवशी झाले. सत्ता बदल. सत्ता बदल 16 मे 2014. त्या दिवशी आम्ही दिल्लीला पोहोचलो, म्हणजे उतरलो आणि त्याचा रिझल्ट. बरं. तिथून मग प्रवास सुरू झाला. बरं, तिकडून ते सत्ता बदल झाले की राजकारणात नाही गेले मग. पण मग UPSC करायचं हेच का ठरलं? UPSC म्हणजे सर सेम आंधळे साहेब, विश्वास नागरे पाटील साहेब त्यांना बघून की तयारी करायची. आणि सर आधीपासून मी अभ्यासात ठीक होतो. 10वीत मी पूर्ण सेंटरचं टॉपर होतो. 12वीत मला चांगले पर्सेंट होते. क्या बात है! इंजिनिअरिंगमध्ये पण मी पूर्ण कॉलेजचं कॅम्पसचं टॉपर होतो. प्रत्येक वर्षी मला काहीतरी सत्कार, काहीतरी सोहळ्यामध्ये काहीतरी स्पेशल रिकॉग्निशन मला मिळायचं. मग तिथूनच माझ्यामध्ये होतं की बाबा सिलेबस आहे, सिलेबसचा अभ्यास केला. त्या काळात यूट्यूबर्स किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म खूप कमी होतं. खूप कमी नव्हतेच. फक्त मृणाल इकॉनॉमीमध्ये मृणाल सरांचं आणि अनअकॅडमी साहनी म्हणून रोहन साहनी कोणतरी त्यांनी त्यांचं 10-12 व्हिडिओ होतं. तेवढं बघून दिल्लीला गेलो सर. बरं. मग दिल्लीत गेल्याच्या नंतर तिथले काय ऑफलाईन कोचिंग क्लासेस असतील किंवा काय, तिथली काय परिस्थिती होती? तिथे दिल्लीला गेल्यानंतर सर ऑफलाईनच क्लास लावायची होती. ऑनलाईन आता पण तेवढं इफेक्टिव्ह मला वाटते कमी आहे कुठेतरी. ऑफलाईन क्लासची इम्पॉर्टन्स इज ऑल टुगेदर डिफरंट. तिथे गेल्यानंतर बघा सर चूक कुठून होते. म्हणजे आता तर माझं UPSCमध्ये सिलेक्शन म्हणजे मी आता त्याच्यावर पुस्तक लिहू शकतो, की काय काय चुका टाळायला पाहिजे मुलांनी. तेच गरजेचं आहे. त्याच गरजेत. आणि त्या चुका टाळल्या. त्यानंतर माझे खूप ज्युनियर्स पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टर्ममध्ये UPSC क्लिअर केले आतापर्यंत. कुठल्या चुका होत्या त्या? त्या चुक्यामध्ये पहिल्या चुक्या की कोचिंग क्लासेसचं आणि तुमचं स्टडी मटेरियलचं प्रॉपर नॉलेज असणं. म्हणजे मी कोचिंगला गेलो. त्यानंतर UPSC करताना सर तिथं भाषेचा खूप इम्पॉर्टन्स आहे. विच लँग्वेज यू आर रायटिंग द मेन्स. आर यू रायटिंग द मेन्स इन इंग्लिश किंवा तुम्ही मराठीत लिहिताय की हिंदीमध्ये लिहिताय. ऑप्शनल तुम्ही कोणतं निवडताय. ह्या गोष्टीचा खूप इम्पॉर्टन्स आहे. कुठं? सिलेक्शनमध्ये. बरोबर. ठीक आहे. दिव्यकीर्ती सर सांगतात की जसं सत्य जर कोणी सांगेल की प्रत्येक ऑप्शनल इज इक्वल मार्क गिव्हिंग, मग एक जगातली सर्वात मोठी चूक असेल, खोटं असेल की प्रत्येक ऑप्शनल सारखे मार्क देतात. तसं नाही. बरं. त्या गोष्टीचं नॉलेज असणं. म्हणजे मी जिथं गेलो तिथं मी फक्त काही म्हणजे कोचिंगची फीस कमी होतं, त्यामुळे मी इंग्लिश जॉइन न करता मी हिंदी जॉइन केलं. अच्छा. फक्त अर्धी फीस होती. फीस कमी. दुसरं बरं. काहीच ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. फीस कमीमुळे मी हिंदी जॉइन केलं. ही सगळ्यांचीच परिस्थिती असेल? सगळ्याची असते सर. बरं. ठीक आहे. आणि त्यांनी मिसगाईड करतात. त्यांनी काय करतात, त्यांना इंग्लिशमध्ये खूप स्टुडंट मिळतात, त्यांना हिंदीमध्ये कमी असतात. ते म्हणतात की ठीक है, आप होशियार है, आपका इंग्लिश अच्छा है, हिंदी भी अच्छा है, तो अच्छा है, ऐसे लोग चाहिए. UPSC ना असंच कॅन्डिडेट पाहिजे. पण तिथं पहिली फसवणूक झाली. आणि होते? आणि होतच. तिथं आता बॅच जॉइन केलं, मग सोबतच ऑप्शनल त्यांच्यासोबत पॅकेज असतात, ऑप्शनल घेतलं. सेकंड चूक म्हणजे तिथं ऑप्शनल मला करायलाच नव्हतं, कारण की मला 3दा ऑप्शनल करायला लागलं. तीनदा म्हणजे वेगवेगळे 3? वेगवेगळे म्हणजे नाही, सेम ऑप्शनल. हं. जिथं मी पहिल्यांदा जॉइन केलं तिथं 18 क्लासमध्ये त्यांनी एक शिक्षक होते, महान शिक्षक नाव त्यांचं. त्यांनी 18 क्लासेसमध्ये ऑप्शनल संपवलं.
18 लेक्चर 18 लेक्चर्समध्ये ऑप्शनल पूर्ण ऑप्शनल संपलं. संपवलं. क्या बात आहे. आम्ही आम्हाला काय सांगायचे तिथे क्लासवाले, की जे जुने विद्यार्थी तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका. त्यांच्या लाईन काय आहे, की जुने विद्यार्थी मठाधीश आहेत. खूप वर्षापासून इथे आहात. त्यांना काही नॉलेज नाही. झालं असते Seniors. सिलेक्शन झाले असते. सिनियर्स त्यांच्याकडे जाऊ नका. ठीक आहे. आम्ही आहे तुम्हाला नॉलेज द्यायसाठी तुम्ही आमच्याकडे या. तिथं दुसरी फसवणूक. ते सगळं माहिती पडतं जेव्हा आपण क्लासहून बाहेर पडतो. 1-2 वर्ष. तोपर्यंत वेळ आणि निघून सर गेलेली तेव्हा असते. सर प्रचंड एनर्जी असतात सुरुवातीला. जस्ट कंप्लीटेड डिग्री ते 2 वर्ष म्हणजे प्रॉपर गाईडन्स, प्रॉपर कोचिंग, प्रॉपर मटेरियल आणि फर्स्ट शॉट यूपीएससी क्लिअर. बरं. हे यूपीएससीचे थंब रूल आहेत. फर्स्ट सेकंड थॉट. त्यावेळेस कोणी सांगितलेलं कळत पण नाही. नाही सर. आणि तसं मुलं बघतो की आताही तुम्ही यूपीएससीमध्ये बघा, जे सिलेक्ट होत आहेत त्यामध्ये 30% ते 40% फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये यूपीएससीची डेटा आहे. आणि सेकंड लास्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्ट होणारे खूप कमी. वाय रिझन इज व्हॉट? रिझन हेच आहे. क्या बात आहे. म्हणजे फसवणूक होतेच म्हणायचं. फसवणूक होतात आणि बरं. त्या गोष्टी कोचिंगवाल्यांनी टाळल्या पाहिजे. ठीक आहे. आणि ते त्यांचा पार्ट झाला, मार्केट बरोबर. आहे. पण पण आता आपण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांनी कसं करायचं? तेव्हा नव्हतं. पण आता तुम्ही प्रॉपर जे मुलं झालेत, ज्या गोष्टीचा आमच्याकडे तेव्हा सोर्स नव्हता. आमच्याकडे त्यांच्यापर्यंत अप्रोच नव्हता, कॉन्टॅक्ट्स नव्हत्या. पण आता तुमचं चॅनल आहे. इथं तुम्ही ऑब्व्हियसली मला सोडून बाकी किती लोकांनी इंटरव्ह्यू दिला असेल, ते ऑलरेडी खूप. सिलेक्टेड आहे. बरोबर. ते कोचिंग क्लासेसचे एजंट नाहीत. त्यांच्यासोबत आता सोशल मीडिया आहे, त्यांच्यासोबत मुलांनी कसं तरी कुठून तरी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. बरोबर. त्यांच्याकडून तुम्ही सर बघा, मोटिव्हेशन क्लासमध्ये आपल्याला यूपीएससीसाठी खूप जास्त मोटिव्हेशनची गरज नाही. 2-3 थंब लाईन, 2-3 डिसिप्लिनरी लाईन त्यांनी उचलला, त्यांच्यावर ते काम केले. 100% सिलेक्शन. बरोबर. मग आता हे जे नवीन विद्यार्थी येतात, नक्की तुम्ही म्हणता की जास्त मोटिव्हेशनची गरज नाही. तुम्ही मोटिव्हेशनच घेऊन गेलेलं असताय. कारण तुम्ही यूपीएससी क्षेत्र निवडताय हे मोटिव्हेशनमुळेच निवडताय. बरोबर. तेच सगळ्यात मोठं मोटिव्हेशन आहे हां. तुमच्यासाठी. पण मग आता जर तुम्ही दिल्लीत जाताय किंवा पुण्यात येताय, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? तर सर तुम्ही अभ्यास कशा आता तुम्ही पद्धतीने अभ्यास मोटिव्हेशन केला? बोलले म्हणजे मी पण बोललो मोटिव्हेशन. मोटिव्हेशन एक पॉइंट आहे आणि ऑब्जेक्टिव्ह गोल्स आहेत. पण विदाऊट स्ट्रॅटेजी त्या गोल फक्त एक एम आहे तिथपर्यंत जाण्यासाठी स्ट्रॅटेजी पाहिजे. एक्झॅक्टली. ती स्ट्रॅटेजी महत्वाची आहे. येस. ती ती स्ट्रॅटेजी काय आहे? ती स्ट्रॅटेजी कोणीच सांगत नाही. बरोबर. ती स्ट्रॅटेजी महत्वाची तुम्हाला तेच बोललो मी, की पहिले जे सगळं सांगतात, सिलॅबसला डिकोड करणे. म्हणजे जर 1 वर्ष लागलं सर, 6 महिने लागलं तरी चालेल. म्हणजे आधी आपण सिलेबसला डिकोड करणे. सिलॅबसचा मी आताही सांगतोय. आताही मला कालपासून रिझल्ट फर्स्ट आन्सर की आली. त्यांना माहिती आहे माझा यूपीएससीचा डिस्क्रिप्टिव्ह आहे. मला खूप फोन आले. एकच थंब रूल सांगितलं, की सिलॅबसचे जे पॉइंट आहे, पेपर सेकंडमध्ये व्हल्नरेबल क्लासेस, नीतिनिर्देशक तत्व संविधानाचे, डी-पी-एस-पी, फंडामेंटल राईट. एक शब्द जे आहे त्याच्यावर तुम्हाला फक्त A4 साइजचा एक पानाचं नोट्स तुमचं. एवढंच. बरं. डिस्क्रिप्टिव्ह सिलॅबस एम-पी-एस-सीने दिलेला आहे. त्या डिस्क्रिप्टिव्हचे एक वर्ड, कॉमा, कॉमा, कॉमा देऊन सिलॅबस खूप मोठा आहे. प्रत्येक कॉमाचा तुमचा एक पानाचा तुम्ही स्वतः काढलेला नोट. म्हणजे 40 शब्द आहेत, 40 पानाचा नोट्स. त्याच्या बाहेर अभ्यासाचा काहीच तुम्हाला गरज नाही. फक्त हे कळणं गरजेचं आहे. एवढं करणं गरजेचं आहे. कारण बरं. की यूपीएससी आणि एम-पी-एस-सीमध्ये काय वाचायचंय त्यापेक्षा काय नाही वाचायचंय ते महत्त्वाचं आहे. कारण बरोबर. की मटेरियल एक गोष्टीचं 10, 20, 50 मटेरियल आहे. बरोबर. कुठं? तिथे जे किती विषय वाचणार? सर्कल आहे. मग तिथून बाहेर पडणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. मग तुम्ही 2014ला सुरुवात केली. म्हणजे सरकार स्थापन झालं. म्हणजे त्या हां, म्हणजे कालावधीत सरकार स्थापन झालं असेल हां. तेव्हापासून. पण आज 2015 आहे. सॉरी 2025 आहे. 2025 हां. हे जवळपास 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष बरोबर. झाले. मग ह्या मधल्या कालावधीत सर तुम्हाला जे सांगितलं मी सुरुवातीच्या 1.5 वर्ष कोचिंगमध्ये गेलं. बरोबर. ठीक आहे. आणि आता एम-पी-एस-सीमध्ये अटेम्प्ट लिमिट नाहीये, पण यू-पी-एस-सीमध्ये आहे. मग ते आपण अटेम्प्ट खूप सांभाळून तिथं द्यायला गरजेचं आहे. इथं बरोबर. पण देऊ शकता तुम्ही. 15ला पहिली अटेम्प्ट गेली. 16ला पहिली अटेम्प्ट होती प्रॉपर प्रिपरेशन सोबत. पहिली अटेम्प्ट तर गेली वाया. क्लास बरोबर. करता अर्धा क्लास झाला होता. त्यानंतर सलग 3 मेन्स दिल्या 17, 18, 19चं. आणि 19 नंतर मला असं जाणवलं आणि यामध्ये माझं जे आता वाईफ आहे, तेव्हा माझी मैत्रिणी होती. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आई-वडिलांनंतर म्हणजे तुम्ही सर तेव्हा बोलले मला विसरलो, की माझं या प्रवासात माझं आई-वडील, माझे वडील तेव्हा 10-15 वर्ष सरपंच होते. हं. अभ्यास होते ते तेव्हाचे ग्रॅज्युएट्स होते. मग त्यांचं मोटिव्हेशन, त्यांचं सलग कॉन्स्टंट सपोर्ट, घरून आई, लहान भाऊ, लहान ताई सगळ्यांचा खूप मोठा रोल राहिला. तुमचा प्रश्न, की पुढे ते काय केलं? तर त्या काळात मग मी एम-एमध्ये ॲडमिशन घेतलं. ओके.
कारण माझा ऑप्शन आणि UPSC MPSC आता MPSC पण जे करणार आहे, ऑप्शनल जे तुम्ही सब्जेक्ट निवडता सब्जेक्ट तुम्हाला खूप पुढेपर्यंत घेऊ शकते तुम्हाला. फक्त UPSC आणि MPSC पर्यंत मर्यादित न राहता. इट विल टेक यू बियॉन्ड बिकॉज तुम्ही त्या भाषेमध्ये तुम्ही मास्टर होता. बरोबर. त्या भाषेत. कोणी हिस्ट्री निवडला, कोणी पॉलिटिकल सायन्स निवडलं. मग त्या भाषेत त्यांनी सोबत मला वाटते मास्टर डिग्री करायला हरकत नाही. बरोबर. कारण की तुम्हाला सहज तुमचे जे अभ्यास होतात, तेवढ्या अभ्यासामध्ये तुमचा नेट, GRF माझा निघून गेला. त्यानंतर मी PhD मध्ये ॲडमिशन घेतलं आणि आता 25 आहे, पण माझं सिलेक्शन 23 मध्ये झालं होतं. मग त्या 19-20 नंतर मी शिकवायला लागलो 2-3 ठिकाणी. UPSC स्टुडंटला मी 2-2.5 वर्ष शिकवले. बरं. कुठे? दिल्लीमध्येच? दिल्लीमध्ये, ग्वालियरमध्ये, जयपूरमध्ये 2-3 ठिकाणी मी क्या शिकवलं. बात आहे. हे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यासोबत तुम्ही सोबत मी कारण की ऑप्शनलमध्ये कमांड झालं होतं. मग मी पॉलिटिचे क्लास घ्यायचो. वीकेंडला क्लास घ्यायचे 2 दिवस. दिल्ली टू ग्वालियर क्लास घ्यायचे 2 दिवस. सायंकाळी परत दिल्लीला. 6 दिवस सतत अभ्यास, 5 दिवस, 2 दिवस क्लास आणि अभ्यास सेम होतं. काही वेगळं नव्हतं म्हणून ते प्रवास चालत गेला. म्हणजे मला 19 नंतर घरून काही पैशाची गरज नाही पडली. 4-5 वर्ष मी सेल्फ सफिशियंट झालो होतो. बरं. त्या गोष्टी मला म्हणजे स्टेबल केले. ओके. मग पुण्यात येण्याचा काय निर्णय कसा झाला? सर पुण्यात मी 3 मेन्स दिल्यानंतर हं. 19ला मी एकदा पुण्यात येऊन गेलो होतो. ठीक आहे. मला तेव्हा त्याच्या आधी मी MPSCची परीक्षा म्हणजे मी दिलंच नव्हतं MPSC. ठीक आहे. मग मी 19ला येऊन गेलो. पुण्याचे वातावरण बघितलं. मला ते खूप डिफरन्स जाणवलं. दिल्ली आणि पुणे. दिल्ली आणि पुण्यामध्ये आणि हे डिफरन्स खूप मायन्यूट लेव्हलचे डिफरन्स आहेत. स्टार्टिंग फ्रॉम स्टुडंटचे सकाळी जेव्हा आपण उठतो, तिथून झोपेपर्यंत डिफरन्स लायब्ररीचे डिफरन्स एज्युकेशनल जे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल त्याचे डिफरन्स, क्लासेसचे डिफरन्स, इन्फ्रास्ट्रक्चरचे डिफरन्स, स्टुडंटचे जे ग्रुप्स आहेत त्याचे डिफरन्स, खूप काही डिफरन्स आहेत आणि त्या सगळ्या डिफरन्समध्ये मला जाणवलं की पुणे कुठंतरी तुम्हाला जे मोटिवेटेड आणि तुम्हाला डिसिप्लिन राहायचं जे वातावरण पाहिजे, इतर गोष्टीत तेवढं कम्फर्ट झोनमध्ये न जाता जास्त इतर राज्याचं आता बघा काल बिहारचे इलेक्शन झाले, निवडणूक झाली, निकाल लागला. दिल्लीत जो मुलगा आहे, तो ऑब्व्हियसली 7 दिवसापासून त्या इलेक्शनच्या फेजमध्ये आहे. कारण की तिथलं त्याच्या बिहारचे 5 मित्र आहेत. बरोबर. बाहेर गेला, लायब्ररीला गेला, कुठं असलं त्याला मित्र बिहार आहे. इलेक्शन. आहे. UPचे इलेक्शन असलं UPचे मित्र आहे. म्हणजे वर्षातून तो 4-5 आठवडा असं इलेक्शनमध्येच काढतो. बरोबर. ठीक आहे. आता लागले ज्या पक्षाचे ठरेल त्यांचे पेढे खाणार, त्यांचे पेढे खाणार. त्या गोष्टी पुण्यात नाहीये. तेवढं नाहीये ना ॲज म्हणजे कंपेअर्ड तुम्हाला टू असं म्हणायचं दिल्लीपेक्षा पुणे चांगलं आहे? पुणे कधी पण बेस्ट आहे. क्या बात आहे. UPSCसाठी पण आणि MPSCसाठी पण. काय कुठं नक्की डिफरन्स? हा एक डिफरन्स झाला. अजून काय डिफरन्स आहेत मग? सर डिफरन्स बेसिक त्यांचा लाईफस्टाईलमध्ये आहे. बरं. इथं मी पुण्यात जेव्हा पहिल्यांदा आलो, दिल्लीमध्ये जे रूम खोली आहेत स्टुडंटची, ते खोली खूप छोटे-छोटे खोली आणि प्रॉपर बांधलेले आहे. दिल्लीमध्ये आणि ते खोल्या सर MPSC, UPSC स्टुडंटचे बेसिक रिक्वायरमेंट बघता बांधले त्यांनी. अच्छा, म्हणजे त्यांच्यासाठीच तयार केलं. त्यांच्यासाठीच ते मुखर्जी नगर, राजेंद्र नगर, नेहरू ओल्ड राजेंद्र. विहार, आजूबाजूचा एरिया त्या अनुषंगाने ते डेव्हलप झाले. बरं. म्हणजे कसं एक रूममध्ये 2 मुलं, 2 छोट्या बेडची जागा, एक छोटा किचन आणि ते 2 बेडसोबत 2 टेबल, स्टडी टेबल. हे त्या रूमचेच रूममध्येच असायचं म्हणजे तुम्ही लावू शकता आणि मार्केट एवढं सोपं. आज मी दिल्लीला गेलो, 5,000 खर्च केला. त्या सगळ्या गोष्टी मला एका तासात रूमवर पोहोचवणारा ते सिस्टम आहे. बरं. तुम्ही सोडल्या 10 मिनिटात ते विकून घेऊन जाणार ते परत. बरं. सिस्टम आहे. बेड ₹500, टेबल ₹300, सेकंड हँड मटेरियल. म्हणजे तिथं 40% ते 50% मुलं लायब्ररीला जातात रीडिंगला. मग अभ्यास? रूमवरच अभ्यास. रूमवरच? हां. माझा 70% अभ्यास इन्क्लुडिंग UPSC मेन्सचा रूमवरच व्हायचा. बरं. माझ्यासोबत जे IAS झाले, IPS झाले असे खूप मुलांचा अभ्यास रूमवरच व्हायचा. लायब्ररीत जाण्याची गरजच नाही. मी सांगतो तुम्हाला खूप कमी मुलं जातात. कारण की रूमवरच तुम्हाला म्हणजे इथून आणि कसं आहे तिथं सर दुसरे प्रॉब्लेम मेस. तिथं मेसचं फॅसिलिटी तेवढं चांगलं नाही. म्हणजे तिथं पण 80% 70% मुलं जवळपास रूमवरच जेवण बनवतात. कारण की प्रत्येकाच्या रूमवर जेवण करतात की बनवतात? बनवून करतात. स्वतः बनवतात रूमवर. बरं. आणि जसं मी सकाळी बनवायचो, माझं पार्टनर सायंकाळी बनवायचं. तुम्हाला स्वतः बनवता येतं? हो सर. क्या बात. दिल्लीने शिकवल्या त्या गोष्टी. म्हणजे मी सकाळी बनवायचो, माझा पार्टनर सायंकाळी बनवायचा. प्रत्येक रूममधली हे पॅटर्न सिमिलर. ज्याच्याकडे जास्त पैसे असायचे तो कुक लावायचा. कुक म्हणजे जेंट्स मुलगा, त्याला ₹1200-1500 महिन्याचे. तो सकाळी अर्धा तास येऊन जेवण बनवून जायचं, सायंकाळी परत यायचं. बरं. त्या गोष्टी इथं नाही. म्हणजे आता तुम्ही बघा त्याच्यासोबतची फिलॉसॉफी आहे, सायकॉलॉजी आहे.
म्हणजे तुम्ही त्याच्या मागचे रिझन वेगळे आहे, का बरं ते करतात, पण त्याचा सायकॉलॉजिकल प्रभाव काय आहे? जो मुलगा रूमवर जेवण बनवतो, त्याला भाजी आणायला जायचंय, ब आटे संपले, पीठ संपलंय, तांदूळ संपलंय. जे सग घरात आपण करतो तेच सगळ्या सगळं गोष्टी, त्यांना सगळ्या करायचं. गोष्टी. बरोबर. आता बाहेर गेलं तर त्याचीच चर्चा. चौकात काय बनवायचं रात्री? हे चर्चा. सायंकाळची चर्चा सगळ्यांमध्ये काय? रात्री काय? तुमच्या रूमवर काय? पांडेजी तुमच्या रूमवर काय? त्रिपाठीजी तुमच्या रूमवर काय? बरं. हां, त्यांनी काहीतरी चांगलं बनवायचं. मग आमचा पण मूड चेंज झाला. मी आणि माझा पार्टनर, चला आपण पण घेऊन जाऊ. क्या बात है! ठीक आहे. त्या गोष्टी इथं नाहीये. इथं मुलांना डोकेदुखी किंवा तिथं माइंड एंगेजमेंटच नाही, की बाबा जेवणात काय बनवायचं. आठवड्यातून 1 दिवस कोणी-कोणी करतं, हां, पण ते त्या तर आहे. गोष्टी इज डिफरंट फ्रॉम युअर एक चेंज म्हणून. डेली रूटीन इज ऑलटुगेदर डिफरंट. मग इथं मुलं डायरेक्ट लायब्ररीतून उठतो, मी इथं आल्यानंतर कानात ऑडिओ टाकलं, काहीतरी क्लासचे ऑडिओ ऐकायचं, जेवण करून यायचं. इथं एक रूमवर 5-5 जण राहतात. बरोबर. सकाळी उठला, डायरेक्ट अंघोळ केले, मुलं लायब्ररीला. लायब्ररी 7 वाजता तुमची लायब्ररी. आयडेंटिटी, तुमचा रूम कुठे आहे हा नाही, तुमचं रीडिंग कोणती आहे येस. तिथं. तेच कारण ओळखलं की जातं. तुमचं ऑब्व्हियसली तुमचं स्टडी टाईम पूर्ण वेळ हं. तुम्ही फक्त यू आर ओन्ली कमिंग ॲट युअर रूम फॉर स्लीपिंग पर्पज. बरोबर. मी अजून कोणी भेटलं की विचारतो कुठली लायब्ररी आहे? कुठली रीडिंग रूम आहे? बरोबर? कारण की इथं आयडेंटिटी मुलांचं लायब्ररी, रीडिंग आहे. येस. त्या गोष्टी तिथं नाही. पण तुम्ही रूमवर अभ्यास करताय, शेजारीच तुमचं बेड आहे. उठला, थोडा झोपला, अभ्यास केला. म्हणजे कम्फर्ट झोन दिल्लीमध्ये जास्त आहे. पण ओके. ऑब्व्हियसली काही-काही गोष्टींसाठी तुम्हाला दिल्लीत जावं लागेल. इंटरव्ह्यूची उदाहरणार्थ? प्रिपरेशनसाठी. अच्छा. 2-3 महिने तुम्हाला मेन्स नंतर कधी चांगला क्लासेसचं गाईडन्स घ्यायचं आहे. कारण की त्याच आहे बघा सर, पूर्ण 2 वर्षाची जर्नी आणि एक्झाम ओरिएंटेड जर्नी, म्हणजे तुमचं प्री झालं, त्यानंतर 3-4 महिने, मेन्स झाला त्यानंतर 1-1.5 महिने. हे 4-1 महिने तुम्हाला स्पेशलाइज आणि वन टू वन पर्सनल जे गाईडन्स पाहिजे, त्या गोष्टी पुण्यात कुठेतरी मिसिंग आतापर्यंत आहे. ऑप्शनलसाठी, प्रॉपर इंटरव्ह्यू यूपीएससीसाठी 1-2 कोचिंग असतील. पण तुम्ही बघा, महाराष्ट्रातले जेवढे मुलं झाले सिलेक्ट, ते दिल्लीला जाऊन देतात इंटरव्ह्यू. बरोबर. कारण की तिथं ऑल ओव्हर इंडिया, कारण की तुम्हाला तिथं यूपीएससी पॅनलमध्ये भारतभराचे, केरळाचे, नागालँडचे अफसर असणार. मग त्यांची मानसिकता काय आहे? त्या बरोबर. गोष्टीसाठी तुम्हाला दिल्लीत जाणे गरजेचं आहे. बरोबर. कारण की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे हे वास्तव जे आहे दिल्ली व्हर्सेस पुणे, हं. हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला वाटायचं की दिल्लीमध्ये जास्त सिरियसनेस असेल. सर सिरियसनेस आहे, हं. पण त्या सुरुवातीच्या 2 वर्ष जे आहेत, हं. आता बघा इथं पण पॅटर्न चेंज होणार आहे 100% आता येतं. बरोबर. जसं तुमचं ऑब्जेक्टिव्ह जाऊन सब्जेक्टिव्ह आला, सब्जेक्टिव्ह तुम्हाला क्लासेसची गरज आहे. बरोबर. आणि ते प्रॉपर 8-9 महिने, 1 वर्ष क्लासेसची गरज आहे. ज्यांना अभ्यास नाही त्यांना, हं. नवीन मुलं त्यांच्यासाठी. मग त्या 1-1.5 वर्ष सुरुवातीचा, तिथं क्लास करताना तुम्ही ते सिरियसनेस असतात, ते सुरुवातीच्या काळात दिल्लीचा. जेव्हा क्लासवाल्यांमुळे तुमचा एनर्जी कुठे-कुठे तुम्हाला काय होतो, डायव्हर्ट होतो. ठीक आहे. मग त्यानंतर तुम्हाला त्या रूमची सवय आणि तुमचा लेझीनेस, कम्फर्ट झोन त्यानंतर क्रिएट होतात. बरोबर. त्या गोष्टी इथं ऑब्जेक्टिव्हमध्ये नव्हत्या. कारण की मुलं इथं डिफरंट बॅचेस लावायचे. थोडं-थोडं बॅचेस. पण त्या गोष्टी इथं पण आता चेंज होतील. बरोबर. सब्जेक्टिव्ह नंतर. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला दिल्लीवरून आले तुम्ही, UPSC सोडली आणि MPSCकडे आलात. त्यानंतर तुम्हाला ESO मिळाली, STI मिळाली. तुम्ही ESO जॉइन केली. आता त्या पदावर तुम्ही कार्यरत आहात. आणि आत्ता तुम्ही MPSCमधून म्हणजे राज्यसेवेमधून पोस्ट घेताय आणि तुम्ही तर ACF हे फिक्स झालेले, तुम्ही EWSमधून पहिले आहात. मग ज्यावेळेस, कारण बऱ्याच जणांकडून असं ऐकलं की UPSCचा कॅन्डिडेट, UPSCची तयारी करणारा कॅन्डिडेट हा MPSCमध्ये टिकत नाही, असं सर्रास चर्चा होते. हं. कारण तो पॅटर्न वेगळा असतो, MPSCचा पॅटर्न वेगळा असतो. तुम्हाला एवढा अडॅप्ट व्हायला वेळ लागला इकडे? सर खरंच फॅक्ट म्हणजे देअर इज अ डिफरन्स इन अप्रोच. चेंज आहेच. आणि तुम्ही जे म्हणले की चेंज, त्यासोबत आपल्यामध्ये अडॅप्टेबिलिटी, ते गरजेचं आहे. अडॅप्टेबिलिटी मुळात माझ्या शिक्षणामध्ये झालंय सर. गडचिरोली रुरल बॅकग्राऊंड, बरोबर. त्यानंतर नागपूरमध्ये इंजिनिअरिंग, हं. त्यानंतर दिल्लीमध्ये, मग डायरेक्ट नागपूर टू दिल्ली. तिथं खूप मोठं अडॅप्टेबिलिटी मी शिकलो दिल्लीला जाऊन. पूर्ण सोशल सायन्सेस वाचणं, ठीक आहे. आणि त्या अडॅप्टेबिलिटीचं जे मी स्किल तिथं डेव्हलप झालं, ते इथे खूप कामाला आहे. कसं आहे, थोडंसं छोटं उदाहरण दिलं मी. UPSCचं प्री, तिथे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आणि आपल्या महाराष्ट्राचे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन MPSCचे खूप डिफरन्स आहेत. अप्रोचच डिफरन्स आहे. UPSCमध्ये त्यांनी एखादा फॅक्ट दिला, ते मोस्टली 80% असं इन्सिडेंटमध्ये त्या फॅक्ट चुकीच्या असतात.
ते चेक करतात की मुलांना UPSC कॅन्डिडेटला एवढं बारीक फॅक्ट डेटा नंबर्स लक्षात घ्यायची गरजच नाही. बरोबर. त्यांना फॅक्ट काढायला पाहिजे, त्यांना कन्सेप्ट काढायला पाहिजे, म्हणून ते चुकीचे देतात. इथं उलट आहे. इथं त्यांनी फॅक्ट दिला ते बरोबरच असतात 90% वेळ. मग ते अप्रोच जे UPSC वाला आहे त्यांना मलाही वेळ लागला सर. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केलं प्री, पण मेन्सला मला वेळ लागला. चांगले मित्र मिळाले त्या लायब्ररीमध्ये. मी स्पेक्ट्रमला होतो, तिथे चांगले मित्र मिळाले 2-3. त्यांनी मला त्या गोष्टी जाणीव करून दिल्या आणि ऑब्व्हियसली आपण जेव्हा PIQ बघतो, त्यांचे आन्सर बघतो, तेव्हा आपल्याला ते गोष्टी मान्य करावंच लागते शेवटी. बरोबर. की असं नव्हतं वाटत मी UPSC तयारी केली, UPSC 3 मेन्स दिलेत, मी काय करतो? सर तसं वाटायचं, पण ते एक खूप मोठं शिफ्ट आहे. त्या तुम्हाला सायकॉलॉजिकल गोष्टी तुमच्यासोबत घडतात खूप, की बाबा ती रिझन काय आहे, की मी UPSCत असताना मी MPSC का दिलं नाही? त्याचंच रिझन आहे, की UPSCच करायचं. जेव्हा अटेम्प्ट संपले, तिथून मी ज्या रूमला आलो, त्या रूममध्ये माझा खूप चांगला रूम पार्टनर म्हणजे इथं मला असं दिसलं, की खूप चांगली मुलं आहेत सर इथं. म्हणजे नाहीतर एवढं मुलं दिल्लीमध्ये 5 जण सोबत राहणं शक्यच नाही. हो. शक्यच नाही. ते एका खास रूममध्ये 2च. हां, 2च. हार्डली 2 BHK असला तर 4 जण. पण ते बरं. एक रूममध्ये 2-2. असं एक रूममध्ये 5 जण दिल्लीला ग्रुपनी शक्य नाहीच. नाही. बरं. पुण्याची खासियत आहे. इथे जे मुलं बाकी महाराष्ट्रातून फक्त पुण्याची मुलं नाहीत. महाराष्ट्र चांगलेच मराठवाड्याचे हो. खूप चांगले सर. महाराष्ट्रासारखं म्हणजे तिथं दिल्लीला पण महाराष्ट्राची मुलं एकदम घरासारखं राहायचं. युनिटी व्हायची? खूप युनिटी आहे सर. बरं. खूप युनिटी. असे युनिट होती महाराष्ट्र, UP, बिहार वगैरे नाही, अशी? तिथं तसं डिफरन्सच नव्हता. पण एक आपल्या मुलांमध्ये एक म्हणजे एक एक भावकी, आपुलकी. आपुलकी ते असायचं तिथं. नक्कीच. सर थोडंसं आता आपण याच्याकडून अभ्यासाकडे येऊयात. एक तर तुम्ही UPSCच्या 3 मेन्स दिल्या. बरोबर. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तुम्ही कुळून पेलात असं म्हणायला हं, हरकत हं. नाही. आता तुम्हालाही माहिती की ही जी पूर्वपरीक्षा झाली राज्यसेवेची, याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणून मांडलेलं आहे समोर. बरोबर. आता काय केलं पाहिजेत? कारण विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. विद्यार्थी कन्फ्यूज तुम्ही सांगितलं की याच्यासाठी कोचिंगची गरज आहे. सगळे कोचिंगवालेच कन्फ्यूज आहेत महाराष्ट्रातले. करायचं काय? नक्की द्यायचं काय? कुणी समोर यायला तयार नाही. नक्की या विद्यार्थ्यांनी आता ही मेन्स तर आलेली आहे समोर. स्कोर ज्यांचे चांगले आले ते तयारीला लागलेत, पण करायचं काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही आता यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? सर मी तर आता कोचिंगवाल्यांना तर नाही, पण मी स्टुडंटला ऑब्व्हियसली मी काहीतरी नाही, स्टुडंटलाच. हां, स्टुडंटलाच काहीतरी मी सांगू शकतो. कालच मला फोन आलेला. आधी आता पदावर आहे, की सर एवढं मार्क आहे. मी गड ब करू, गडवार ASO ऑब्जेक्टिव्ह Yes. पॅटर्न की MPSC राज्यसेवा करू. मी त्याला डायरेक्ट एक्झाम माझा जेवढा अनुभव आला विजडम काही सांगा सर. मी त्याला दोन त्याला मी एक्झाम्पल दिलं. बघ गड ब मध्ये तुझं मेहनत 30% आणि त्या दिवशी तुझा लक त्या एक्झॅक्ट. ऑन द डेट ऑफ एक्झामिनेशन 1-1 तास मेन्स बघ तुम्ही प्री नाही. मेन्सच्या दिवशी ते 1-1 तासमध्ये तुझं लक फॅक्टर 70% काम करणार आणि तुझा मेहनत म्हणजे मेहनत 100% जेव्हा होईल, त्या मेहनत 30% असणार आणि तुझा लक 70%. 70%. तेव्हाच तुझं सिलेक्शन आहे. बरोबर. कारण की सर प्रचंड कॉम्पिटिशन झालं आता. येस. जे आधी मुलं होते ते सगळं मुलं तिकडे शिफ्ट झाले. बरोबर. मराठी, इंग्लिशमध्ये आता तुम्ही बघा 100 पैकी 90 मार्क पडायला हो, मुलांना. पहिले 60 मार्क म्हणजे हायेस्ट असायचे. हायेस्ट आता 90-91 पण मार्क आहेत मुलांना. बरोबर. कुठे चाललंय मार्क? त्याचऐवजी मी त्याला बोललो, की तू जर सब्जेक्टिव्ह करत असशील, तर तुझा मेहनत 90% आणि लक फॅक्टर 10%. राइट. ठीक आहे. मेहनत तुला दोन्ही ठिकाणी तेवढंच करायचंय. मेहनत तर तेवढीच करायची. तेवढी करायची. वेळ तेवढाच हां, मिळणार वेळ आहे. तेवढंच ठीक आहे. करायचं काय? UPSCचे जे पॅटर्न आहे, त्यांनी सिलेबस कॉपी MPSC केली. थोडंसं महाराष्ट्र अँगलने. ॲज इट इज. ॲज इट इज. पेपर एथिक्स पेपर 4 कंप्लीट नवीन विषय. त्यासोबत ऑप्शनल नवीन विषय. बाकी GS1, GS2, GS3 आपण काही ना काही अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला आता रायटिंग पाहिजे. ठीक आहे? रायटिंग तेव्हाच होईल सर जेव्हा तुमच्याकडे रिटन मटेरियल तुमच्या स्वतःच्या नोट असणार आहे. इट मीन्स त्यांनी काय दिलं, त्यांनी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही विषयात सिलेबस दिले. सिलेबसचे एक-एक शब्द, एक A4 पानाचं तुम्ही पुस्तक घ्या, म्हणजे कॉपी नोटबुक. प्रत्येक पानाचं हेडलाईन तुम्ही त्या GS1, GS2चे एक-एक शब्द टाका. GS1ची एक वही, GS2 4 आणि तुमचं ऑप्शनल 1-2. ठीक आहे. त्या एक शब्दावर तुम्ही 8, 10, 7 ॲज मच ॲज यू कॅन इन शॉर्ट प्रिमाइस फॉर्म तुम्ही त्याला पॉइंट वाईज नोट टाका. तुमच्या पुस्तकात लक्ष्मीकांत कोणतेही तुम्ही पुस्तक घ्या. तिथून तुम्ही काढून 8-9 पॉइंट प्रत्येकाच्यावर तुम्ही लिहून काढा. बस एवढंच तुमचा अभ्यास आहे. बाकी याच्या बरं. पलीकडे काहीच नाही. अच्छा. तुम्हाला 3 महिने लागणार आहे करायला. तुम्ही नंतर 1-2 महिने तुम्ही या गोष्टीला रिवाइज करा. ओके. आणि त्या टॉपिकवर काही प्रश्न येऊ द्या, काही प्रश्न. तुम्ही तुमचे जे नोट्स आहे तिथून 60-70% घ्या. प्रश्नाच्या तुम्ही स्वरूप बघा, तुम्ही आन्सर. तर ह्या नोट्स काढायच्या कुठून?
नोट्स सर बघा GS 1, 2, 3 चे पुस्तक ऑलरेडी Yes, मार्केटमध्ये आहे. आहे. ठीक आहे. एथिक्सचे तुम्ही इंग्लिशचे नोट्स खूप आहे. मला मराठीचं आयडिया नाही. एथिक्सचे इंग्लिशचे 1-2 कोचिंगचे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर मिळतात. त्या कोचिंगवरून मला वाटतं कोचिंगवाल्यांनी मराठीत केलंय ट्रान्सलेशन. तुम्ही केलंय. तिथून शॉर्ट करा. त्यासाठी तुम्ही कोचिंगवाल्यांच्या मटेरियलचा वापर करा. ओके. यू शुड बी व्हेरी मीन्स काय म्हणते हुशार असलं पाहिजे त्या गोष्टीमध्ये, की आपण कोचिंगवाल्यांचं कसा यूज करायचा. तुम्ही कोचिंगवाल्यांचे मटेरियल आहे. पण त्या मटेरियलला तुम्ही फायनल नाही. फायनल तुमचं एक्झामचा 2 महिने आधी तुमचे ते 4 पुस्तक त्या तुमचे मटेरियलच्या बेसवर त्या मटेरियलच्या बेसवर आणि तुम्ही फक्त आता समजा एक्झाम्पल की व्हल्नरेबल सोसायटी, व्हल्नरेबल सेक्शन म्हणजे संवेदनशील वर्ग. कोण-कोण आहेत? जे वृद्ध आहेत, महिला आहेत, शिशु आहेत, ठीक आहे, दिव्यांग आहे. त्यासाठी 2-2-2 तुम्ही लाईन काढा त्या ठीक आहे. एक्झाममध्ये तुमच्या त्या प्रश्नावरच असतात. प्रश्न काही असू द्या. तुम्ही त्याचे 4-5 तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुमचा 8 पॉइंट रेडी आहे. तुम्हाला 2-4 पॉइंट आठवणार, 100% आठवणार. बरोबर. त्या तुम्ही पॉइंट जर तुम्ही रिप्रोड्यूस करू शकाल, 100% यू विल बी इन द फायनल लिस्ट ऑफ द एक्झामिनेशन. नक्कीच. आणि इथिक्सचा जो पेपर आहे, हं. तर बऱ्याच ठिकाणी इथिक्सचं राहिलं नाही, पण पेपर आहे. हा पेपर आहे सर, पेपर आहे. त्याचं काय करायचं? पेपर इथिक्स पेपरमध्ये 2 पार्ट आहे. हं. एक पूर्ण थिओरिटिकल पार्ट आणि एक प्रॅक्टिकल पार्ट. बरोबर. प्रॅक्टिकलमध्ये ते केस स्टडी देणार हं. तुम्हाला पूर्ण 125 मार्क्स. 250 मार्काचा पेपर आहे. 125 पार्ट 1 तुमचं थिअरी, पार्ट 2 प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला जे तुम्हाला केस स्टडी देणार, त्या केस स्टडीला तुम्हाला त्या थिअरी बेस्डच तुम्हाला लिहावं लागेल. जसं सोक्राट्स, कांट, एरिस्टॉटल यांचे डिओन्टॉलॉजी. बाकी आता मला एक्झॅक्टली आठवत नाही खूप गोष्टी, पण त्या गोष्टी आहेत. त्या सगळं थिंकरचं तुम्हाला शॉर्ट नोट्स, ठीक आहे. रॉल, जस्टिस ऑफ पीस, जॉन रॉलची थिअरी आहे. त्या सगळ्या थिअरीचं तुम्हाला एक शॉर्ट पानाचा नोट्स काढावा लागेल. अच्छा. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूजचं नीतिमत्ता आहे, इंटिग्रिटी, एथिक्स या प्रत्येक शब्दाची तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे, की व्हॅल्यूज काय, मूल्य काय, एथिक्स काय, मोरॅलिटी काय, मोरॅलिटी कसं डिसाईड होतात, मोरॅलिटीच्या डिसायडिंगमध्ये फॅमिलीचा रोल काय, शिक्षणाचा रोल काय, आपला अभ्यासाचा रोल काय, समाजाचा रोल काय, ते सगळं त्या पॉईंटमध्ये सिलेबसमध्ये मेन्शन आहे. आपल्याला तिथून प्रत्येक पॉईंटवर छोटे नोट्स काढून ठेवायचे. ओके. तुम्ही जर नोट्स नाही काढला, तुम्ही जर फक्त त्या कोचिंगचे मटेरियल घेऊनच शेवटपर्यंत अभ्यास केला, तर तुम्हाला एक्झामच्या 2 दिवस आधी, 3 दिवस तुम्हाला कळेल, की बाबा मी आता काय बोलू. बरोबर. म्हणजे स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्याच्याशिवाय खूप अवघड गोष्टी आहेत. अच्छा. आणि तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं, की दिव्यकीर्ती सर म्हणतात, की प्रत्येक ऑप्शनल पेपर सेम मार्क देत. बरोबर. कसा निवडायचा ऑप्शनल? ऑप्शनलमध्ये 2-3 फॅक्टर आहे निवडायचं. पहिले निवड जे रिझन आहे ते तुम्ही आता महाराष्ट्रात डेटाबेस नाही. म्हणजे सध्या तरी नाही. यूपीएससीमध्ये मागच्या 10 वर्षाचे तुम्ही बघा, बरोबर. की कोणत्या टॉपर्स आहेत, कोण आहेत. ठीक आहे. कोचिंगचे नोट्ससोबत त्यांचं पण नोट्स आहेत. पण आपण आता त्यांचे नोट्स वापरू शकतो बघा. मागच्या वर्षी आता टीना दाबीचे, माझा पबॅटचे जे 5-6 जण आहेत त्यांचे नोट्स मार्केटमध्ये आहे. ठीक आहे. मग त्यांचे नोट्स तुम्ही वापरा. तुमचा प्रश्न होता, की ऑप्शनल कसं निवडायचं? पहिला एक तर आपल्याकडे डेटाबेस नाही, ठीक आहे. दुसरं सगळ्यात म्हणजे तुमचं आवड. तुम्ही कोणता विषय आणि बघा सर, ऑब्व्हियसली ऑप्शनलचा आधी तुमचा जीएसचा अभ्यास थोडा झाला पाहिजे. बरोबर. 4 जीएसचे जे विषय आहेत त्याच्याच डीपमध्ये तुमचा ऑप्शनल आहे. सोशिओलॉजी पेपर 1 मध्ये इंडियन सोसायटी आहे, भारतीय समाज. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तुमचा GS2 पेपर आहे. हिस्ट्री, जिओग्राफी वेगळा सिलेबस आहे. इंडियन इकॉनॉमी असे जे विषय आहेत. फक्त मराठी आणि जे तुमचं लिटरेचर आहे, त्यामध्ये ज्याचं इंटरेस्ट आहे. मला एक सजेशन असं असणार, की महाराष्ट्रातले जे मुलं ज्यांना मराठी BAमध्ये झालंय, त्यांनी मराठी साहित्य त्यांच्यासाठी कधी पण बेस्ट ऑप्शनल आहे. ओके. त्यानंतर कारण की बाकीचे जे ऑप्शनल आहेत, सोशिओलॉजी, PSR त्यांचे मोस्टली नोट्स आणि मोस्टली थिंकर्स ते इंटरनॅशनल आहेत. मग तुम्हाला ते मराठीत कन्व्हर्ट करावं लागेल, समजावं लागेल. पहिला पॉइंट त्यांचा इंटरेस्ट. दुसरा तुमचे ते सिलेबस त्याच्या बघा. तुम्ही जसं अँथ्रोपॉलॉजीचे सिलेबस कमी आहे. पबॅटचे सिलेबस खूप मोठे आहे. बरोबर. PSIR पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन त्याचे सिलेबस पण इन बिटवीन आहे. अँथ्रो आणि तुमचं पबॅटच्या मध्ये आणि त्याच्यातून तुमच्या GSचं पण खूप बऱ्यापैकी सिलेबस कव्हर होतो. मग त्या 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात घेतलं बरोबर. पाहिजे. आणि असं काही असतं का, की बरेच जण म्हणतात, की हा ऑप्शनल घेतला तर त्याला जास्त मार्क मिळतात, तो ऑप्शनल घेतला तर त्याला कमी मार्क मिळतात. हं. असं काय होतं? UPSCमध्ये सर होतं कधी-कधी. हं. कारण की त्या वर्षी बघा सर सब्जेक्टिव्ह त्याचं नावच सब्जेक्टिव्ह आहे. बरोबर. म्हणजे त्याला सब्जेक्टिव्हिटी आहेच. येस.
ठीक आहे. तरी UPSC स्केलिंग करतात. ठीक आहे. तरी म्हणजे आता त्या वर्षी कोण पेपर चेक करतंय, त्यांचे पॅनल कोण आहे, त्या गोष्टी महाराष्ट्रात आता 24 नंतरच कळेल. पण त्या गोष्टी आहे. त्याचे 10%च रोल आहे. आता समजा तुम्ही 2 प्रश्न सोडला, म्हणजे 12-12 तुम्ही 24 मार्काचे प्रश्न तुम्ही सोडून दिले आणि तिथं जर शिक्षकांनी 10% 5% जर कमी जास्त मार्क दिला, पण तुम्ही ऑलरेडी 25 मार्क मायनसमध्ये आहे ना. बरोबर. म्हणजे तुमचा पेपर कंप्लीट कव्हर होणे खूप पहिली थंब लाईन आहे तुमचा पेपर कव्हर होणे. कव्हर झाला पाहिजे. एक प्रश्न पण नाही सुटला पाहिजे. ते मार्क किती येतात तो पुढचा भाग तो आहे. पुढचा भाग आहे. तिथं मार्क देणार आहे. आपण जर 2 प्रश्न सोडून आले, समजा आता 4 पेपर आहे. तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये 2-2 प्रश्न सोडले तुमचे. एक पीस सुटला. तर तुम्ही 100 मार्क तुम्ही सोडले. बरोबर. 1750 पैकी तुम्ही 100 मार्क ऑलरेडी सोडले. मग 100 मार्क तुम्ही एक मार्क तुमचा पोस्ट जातो. डायरेक्ट 100 मार्कने रिव्हर्स आलात. तुमचे ते खाली आहे, रिकामं आहे. हो. तुम्ही 50 ओव्हर संपायच्या आधीच तुम्ही आउट झाले. एक्झॅक्टली. ठीक आहे. बरोबर. तुमची इनिंगच पहिली आहे. असं नाही तुम्ही सेकंड इनिंग खेळताय. हं. पहिली इनिंग आहे. तुम्ही 45 ओव्हरमध्येच तुम्ही बोल्ड झाले. बरोबर. 5 ओव्हर सेम थिंग. बरोबर. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आता बऱ्याच जणांचं हे की लँग्वेज कुठली असली पाहिजेत? मराठी असली पाहिजेत की इंग्लिश असली पाहिजे? लँग्वेज बघा UPSCमध्ये आहे. पण इथं तसं मला वाटतं इथं तसं नसणार. UPSCमध्ये इंग्लिशला एक एज आहे. ठीक आहे. हिंदीला सगळ्यात कमी एज आहे. UPSCमध्ये इंग्लिश नंतर मराठीला पण एज आहे. बरं. जो मराठीत लिहितो. कारण की पेपर चेक करणं ऑब्व्हियसली मराठी मराठी असणार. असतो. ठीक आहे. पण हिंदीचे पेपर चेक करणार आहे, तो कुठला 8-10 असेल? राज्यापैकी कोणी येऊ शकते. नॉर्थमधला कुठलाही असू शकतो. ऑब्व्हियसली. म्हणून रिजनल लँग्वेजला UPSCमध्ये एज आहे. पण तिथं मुलं का निवडत नाही? कारण की जे स्टडी मटेरियल जास्त आहे. ते ठीक आहे. इंग्लिशमध्ये. ते इंग्लिशमध्ये आहे. पेपर चेक करणार इंग्लिशमध्ये आहे. पण आता बऱ्यापैकी मुलं आहे. जे सोशिओलॉजी ऑप्शनल घेऊन आता यावर्षी इंटरव्ह्यूला आहे. महाराष्ट्राचे DSP आहे. 2016-17 बॅचचे माझे जवळचे मित्र आहे. त्यांचं सोशिओलॉजी ऑप्शनल आहे आणि यावर्षी 100% त्याचं सिलेक्शन आहे. क्या बात है. त्यांनी मराठीमध्ये लिहिलं सोशिओलॉजी. बरं. तसं पण मुलं आहेत. आता MPSCमध्ये लिहायला हरकतच हां, नाही. मग तेच म्हणलं की तुम्हाला बरं. इथं मराठीत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसणार. बरोबर. सर तुम्ही UPSCचं झालं, पण MPSCमध्ये देखील जे इंटरव्ह्यू दिले, फॉरेस्टचा असेल किंवा राज्यसेवेचा असेल, मला टॉपचे मार्क आहेत. मला वाटतंय 70 मार्क हा राज्यसेवेतला टॉप आहे. हां, मला 69. 69 मार्क्स हां, आहेत. बरोबर. आणि फॉरेस्टमध्ये पण टॉपर 35 आहे आणि मला 34 आहे. माझ्या पॅनलमध्ये मलाच हायेस्ट मार्क आहे. याच्यामागे काहीतरी पाहिलंच असेल ना त्यांनी. काय केलं पाहिजे? आता तुमचं झालं, हां. पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत, सगळ्यात जास्त भीती असते इंटरव्ह्यूची. ऑब्व्हियसली. सर इंटरव्ह्यू एका दिवसात प्रिपेअर होत नसतात. एक्झॅक्टली. त्याबद्दल तुम्ही विकास दिवेकर्ते सरांचे खूप मोठे लेक्चर आहे ते बघू शकता. पण त्याच्या मी क्रक्स सांगतोय आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स त्यामध्ये ॲड करून सांगते मी. जसं मेन्सचं तुम्ही प्रिपरेशन करता, तसंच इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आपल्याला करायला पाहिजे आणि त्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. नो वन इज गिव्हिंग अटेन्शन फॉर द इंटरव्ह्यू प्रिपरेशन. मेन्स झाल्यावर पाहू, बरोबर. ठीक रिझल्ट आहे. आल्यावर पाहू. बरोबर. माझ्यासोबत मला 69 आहे. माझे मित्र आहेत ज्यांना 50 मार्क आहे. 19 मार्क्सचा गॅप. त्याला जर 69 राहिलं असतं, तर तो DC झाला असता आता. त्याला आता क्लास 2 मिळणार. 19 मार्क खूप डिफरन्स आहे. ठीक आहे. काय करू शकतो आपण? म्हणजे रिझन तुम्ही समजा. काय करू शकतो? आपण दररोज न्यूजपेपर वाचायला पाहिजे. वृत्तपत्र जे न्यूजपेपर दररोज वाचायला पाहिजे. ठीक आहे. आणि न्यूजपेपर वाचल्यानंतर त्यामध्ये समजा काही टॉपिक आहे. आता फॉर एक्झाम्पल बिहार इलेक्शन झालंय. बिहार इलेक्शन एक फॅक्ट झालंय. त्यामागे इलेक्शन कमिशनची भूमिका त्या पेपरमध्ये आर्टिकलमध्ये तुम्हाला दिसणार. तर त्यावर तुम्ही 2 मिनिटं आपल्या ग्रुपसोबत जेव्हा तुम्ही चहाला जाता, सकाळी नाश्त्याला जाता, तेव्हा तुम्ही लीड रोल घ्या. आणि तुम्ही जे वाचले त्यावर तुम्ही 2 मिनिटं वेळ लावून तुम्ही 5 मिनिटं बोला आणि कन्स्ट्रक्टिव्ह बोला बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड फिगर. या गोष्टी तुम्ही हळूहळू करत गेल्या तर तुमच्यामध्ये ते मुद्देसूद बोलणे, तुमच्यामध्ये पॉइंट वाईज बोलणे आणि रेफरन्सला धरून बोलणे, त्या गोष्टी तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप होतील. बरोबर. त्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये आणि तुमचे जे बॅकग्राऊंड आहे, जसं माझा गडचिरोली, तुम्ही त्याला कमी समजू नका. तुम्ही त्याला ग्लोरिफाय करा. मला गडचिरोली त्यांनी विशेषतः विचारलं. गडचिरोलीमध्ये मी अभ्यास केल्यामुळे की महाराष्ट्रातला एकमेव हत्ती कॅम्प कमलापूरला आहे. ग्लोरी ऑफ आल्ल्यापल्ली बायोडायव्हर्सिटी नॅशनल हेरिटेज साईट आहे. ते पहिली महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची गडचिरोलीमध्ये आहे. प्रॉब्लेम आहेच, पण त्याचे सोल्युशन पण आपण देऊ शकतो. त्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या डिस्ट्रिक्टबद्दल करा, कारण की ते पहिला प्रश्न. दुसरं तुमचं जे एज्युकेशन आहे आणि तुम्ही एज्युकेशनमध्ये तुम्ही चेंज करत गेला, जसं माझं इंजिनिअरिंग त्यानंतर. त्याच्यामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही खूप त्याच्यावर वर्क करा, की तुम्ही आता प्रशासनात आले, बाबा इंजिनिअरिंगचा काय उपयोग आहे? ते इंजिनिअरिंग तुम्हाला एनालिटिकल, एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग, तुम्हाला ॲडॅप्टिबिलिटी, टीमवर्क,
प्रोजेक्ट मेकिंग हे सगळं इंजिनिअरिंगचे पार्ट आहे. त्या सगळं मग मुलांनी काम करायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आणि आतापासूनच काम करायला पाहिजे. न्यूज पेपर रीडिंग आणि त्यावर 2 मिनिटं तुम्ही आठवड्यातून 1 दिवस बोला. पण वर्षातून 52 आठवडे तुम्ही 52 वेळा बोला. बरोबर. त्या गोष्टी तुम्ही करा. पण विद्यार्थ्याला ते होत नाही, होताना दिसत नाही. करायला पाहिजे. पेपर रिडिंग तर खूप कमी झालं. कारण पेपर रिडिंग कशासाठी करायचं, तर करंटचे जे काही प्रश्न असतात परीक्षेमधले, आणि ते करंटचे नोट्स ते आता सोडवण्यासाठी. अवेलेबल आहे. मग त्यामुळे आता पेपरकडे जातच नाही कोणी. बरोबर. नाहीतर पूर्वी अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थी सकाळी 7 वाजता ज्यावेळेस लायब्ररीत जाईल, त्याच्या हातामध्ये न्यूजपेपर दिसायचा. बरोबर. म्हणजे ते प्रमाण आता कुठेतरी कमी होताना दिसतंय. कदाचित ते आता कोचिंगचे मटेरियल जे आहेत, की त्यांनी त्यामधून रेडीमेड मटेरियल दिलंय, पण त्या सर पर्क्युलेट होत नाही. त्यामुळे पर्क्युलेशन म्हणजे ते डिस्क्रिप्टिव्हसाठी जे मटेरियल तुम्हाला पाहिजेत डिस्क्रिप्टिव्हसाठी पेपर ते रीडिंग मिळत नाही. आणि डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला एक थंब रूल तुम्हाला सांगतो. थंब रूल म्हणजे जे प्रूफ फॅक्ट आहे, लाइक सूर्यासारखं फॅक्ट आहे, की यूपीएससी मधले जे जीएसचे प्रश्न आहेत, ठीक आहे, चारही पेपरचे, ते द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेसचे हेडलाईन्सवरचेच प्रश्न आहे. मागच्या 1-2 वर्षात जे पेपर होऊन गेले, न्यूजपेपर बरोबर. त्या पेपरचा हेडलाईनचाच प्रश्न तुम्हाला यूपीएससीच्या क्वेश्चनमध्ये दिसणार. बरोबर. कारण की ते पेपर डिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करतात गोष्टीचं. बरोबर. एक काळ असं होतं, की ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो, काळ नाही म्हणता येणार त्याला. हां, तर एक 8-10 वर्षाची परिस्थिती अशी होती, की द हिंदू पेपर जो यायचा, तो दुसऱ्या दिवशीचा पेपर पुण्यात यायचा. हां. आणि तोही घेऊन वाचणारे मुलं विद्यार्थी हां. पाहिलेले. लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, हे पेपर तर लोकसत्ता तर प्रत्येकाच्या डेस्कवरती, टेबलवरती असायचाच. तर आता पेपरच दुर्मिळ होताना दिसतात. कारण टॅब आले, मोबाईल आले, त्याच्यावरती ते पाहतात किंवा मग डायरेक्ट करंटचे छोटे-छोटे तुम्ही सांगितलं असेल नोट्स आलेले आहेत. ते अवेलेबल झाले. कुठेतरी हे बदल होणं गरजेचं आहे. नाही सर, तुम्हाला लाँग टर्म खेळायचे असेल, स्पेशली तुम्ही जे बोलल्या, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, त्यामध्ये क्रिटिकल रिझनिंग पॉवर आणि त्यासोबत स्पीकिंग स्किल, संभाषण कौशल्य खूप गरजेचं आहे आणि ते गरजेचं तुम्हाला ते वेळेसोबतच डेव्हलप होणार. बरोबर. आता समजा मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी नाही आहे. जे कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहे त्यांना ते स्कूलमध्ये ते त्यांचा करिक्युलर ॲक्टिव्हिटी खूप व्हायचं. त्यांना ते स्किल आहे बघा तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात. त्यांच्यामध्ये स्किल, कम्युनिकेशन स्किल खूप जास्त आहे. खूप जास्त पण आपण जे जेडपीचे मुलं, मी जेडपीमध्ये शिकलोय. तिथं हां. त्या गोष्टी वर्षातून 1 दिवस कार्यक्रम व्हायचा. प्रोग्राम. आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी 2 दिवशी भाषण, संभाषण. ठीक आहे. मग तिथे कुठेतरी आपण लॅग झालोय. त्या गोष्टीला कव्हर अप करण्यासाठी ती गोष्टी खूप गरजेच्या आहेत. नक्कीच. तुम्ही झेडपी शाळेत शिकलात. बऱ्यापैकी मला वाटतंय आत्ताचे जे काही अधिकारी आहेत, हं. जे आत्ता वर्किंग आहेत, हे सगळे झेडपीमधलेच आहेत. ज्यावेळेस तुम्ही एकतर गडचिरोलीवरून तुम्ही नागपूर ते दिल्ली, दिल्ली ते पुणे, मुंबई आता. पुणे ते मुंबई, हां. असा हा तुमचा प्रवास. स्वप्न पाहिलं होतं तुम्ही IAS, IPS बनण्याचं, त्यासाठी दिल्लीला गेले. ज्या दिवशी ASOचा रिझल्ट लागला, हं. MPSC मार्फत, काय वाटलं? सर ॲक्चुअली इट वॉज द मोमेंट व्हिच होल्ड युअर ब्रेथ. म्हणजे श्वास आणि म्हणजे काय म्हणजे त्याला शब्द खरंच नाहीये. ASOच्या आधी माझा STAचा रिझल्ट लागला होता. अच्छा, ST आधी हां, लागला. ST आधी लागला. ओके. त्यानंतर ASO लागला. मी स्वतः मुंबईला होतो आणि जे समाजसेवा अधीक्षक मी तुम्हाला बोललो, त्याच्या आधी त्याच्या तिथून. आधी त्याच्या केस चालू होत्या आणि ते केस आम्ही जिंकणार होतो. त्या केसचं साठी मी केसच्या निमित्ताने गेलेलो होतो. मॅटचं खाली होतो तेव्हा फोन आला माझा मित्राचा, की बाबा STA झालंय. तर मी तिथं खाली बसून गेलो झाडाखाली आणि म्हणजे सर 2 मिनिटासाठी पूर्ण ते प्रवास. आता ACF झालं, पण त्याच्या 10% पण एक्साइटमेंट आणि ती जी खुशी असते ते आता नाहीये. आता आहे एक स्टॅबिलिटी आहे, सगळं भारी. पण ती जी फिलिंग, पहिली फिलिंग, एवढ्या दिवसाचा प्रवास, एवढ्या प्रवास दिवसाचं कष्ट. ऑब्व्हियसली आणि ते आता पण मी आमच्यासोबत आता खूप मुलं झाले. त्या दिवशी आता ACFची इंटरव्ह्यू होती. हं. त्या दिवशी मला स्वतः 2-3 मुलं भेटले. सेम माझा प्रवास UPSC करून आता इकडे आलेला. त्यांना कोणाला ACF मिळणार, कोणाला RFO मिळणार. मी त्याला त्यांच्या चेहऱ्यात मी सेम माझं त्या दिवशीचं फिलिंग आणि एक्सप्रेशन मी बघितलं. शब्द नसतं सर तेव्हा. ते वाटतं की आपण कुठून आलोय. प्रवास थांबलाय का सुरू आहे? प्रवास सर आता प्रवास तर सुरूच असणार आहे. पण अभ्यासाचा प्रवास बघू आता आहे. कारण करायचं की डिस्क्रिप्टिव्ह नाही. पॅटर्न आहे आणि बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं, की UPSC वाल्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. सर संधी बघा, संधी ते आपण जे मार्केटमध्ये जे टॅगलाईन आहे ना, नेचर ऑल्वेज प्रोव्हाईड यू द बेस्ट मटेरियल टू कम्पीट. जो UPSC आता तुम्ही फक्त रिझल्ट काढून बघाल
आता एसीएफचे रिझल्ट झाले याच्यामध्ये 3-4 जण फक्त डिस्क्रिप्टिव्ह वाले होते. बरं. बाकी सगळं ऑब्जेक्टिव्ह वाले होते. म्हणजे नेचर ऑलवेज ते फील जे आहे ना, ते वॅकंट फीलला ते फील करणार. फिलिंग प्रोसेस ऑलवेज देअर. नेचरच्या प्रोसेसमध्ये आहे. आणि याचा अर्थ असा आहे, की जे सब्जेक्टिव्ह झालं, याचा अर्थ असं नाही, की जे यूपीएससी केले त्यांना एज आहे. पण आताही मी लायब्ररीत मागच्या 2 वर्षापासून बघतोय, की खूप मुलं इकडचे आहे, जे प्रॉपरली शांततेत अभ्यास त्यांचा चालू आहे. बरोबर. त्यांना जर प्रॉपर गाईडलाईन आणि प्रॉपर गाईडन्स त्यांचं झालं, 100% ते रिझल्ट करतील. नक्कीच सर. खरं तर पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह आहे. इथून पुढे आता UPSC आणि MPSC सेमच झाली. त्यात तुम्ही UPSCकडून MPSCकडे आलात. पहिलीच तुमची एक्झाम जी होती फॉरेस्टची ती डिस्क्रिप्टिव्ह. त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं. नक्कीच तुमच्या UPSCच्या अभ्यासाचा देखील इकडे तुम्हाला फायदा झाला. इकडचा पण होणार आहे सर. तुम्ही जे बोलले ना पॉईंट, इकडचे एमपीएससी आता जे करणार ना प्रॉपरली, त्यांचं यूपीएससी मध्ये जे सरकारचे जे धोरण आहे, येस, ते तुम्हाला दिसणार 100%. म्हणजे महाराष्ट्राचा IAS किंवा IPS म्हणजे UPSC मधला टक्का वाढेल. प्रॉपोर्शन विल इन्क्रीज, सर्टेनली इट विल इन्क्रीज. येस, म्हणजे जे UP बिहारींनी जे काही हां, मक्तेदारी त्याच्यावरती होती हां. ती कुठेतरी आपण बोललो, आपण महाराष्ट्रीयन आता मागच्या काही वर्षात आपले मुलं गेले, खूप Yes, गेले, पण yes. आता इट विल सर्टेनली इन्क्रीज. मक्तेदारी व्हायला पाहिजे. हां, व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि कदाचित जर 2-3 वर्ष लागतील, परंतु एकदा या पॅटर्नमध्ये जर रुळले तर नक्कीच आपण पॉप्युलेशन वाईज सेकंड लार्जेस्ट स्टेट आहे. राईट. एरिया वाईज थर्ड आहे. थर्ड. फायनान्शियली आपण सगळ्यात टॉप आहे. Top. 25% आपण Yes. कॅपिटल प्रोव्हाइड करतो. Yes. ठीक आहे. मग आपलं का नाही? आपले मुलं तिथे ऑल का इंडिया नाही? कॅडरमध्ये तिथे का नाही? ते 100% आता शक्य आहे. नक्कीच सर. खरं तर तुमचा हा प्रवास आहे जो गडचिरोली, नागपूर, दिल्ली, पुणे, मुंबई, म्हणजे तुम्ही हा जो मेन प्रवास आहे हा पूर्ण करून आज तुम्ही स्टेबल झालात. आज तुमचं ACF म्हणून सिलेक्शन झालं आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला खरं तर इन्व्हाइट केलं होतं. परंतु तुम्ही वास्तव कट्ट्यावरती या स्पर्धा परीक्षेतलं वास्तव, दिल्लीचं वास्तव, पुण्याचं वास्तव आणि एकंदरीतची परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांनी कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत यावरती जे काही मार्गदर्शन केलं किंवा जे वास्तव सांगितलं, हे भविष्यात जोपर्यंत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तोपर्यंत विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सर. थँक्यू. तुम्ही मला बोलवलं आणि त्या दिवशी आपली पहिली भेट झाली, त्या आधीच झाली. तुम्ही मला बोलवलं आणि तुमचे जे ते एक आपण म्हणतो ना, एक कॉन्स्टंट एफर्ट आणि सर ही एफर्ट जे आहेत ना, ते कुठेतरी त्या काळात मिसिंग होतं. खरं सांगू तुम्हाला. म्हणजे आम्हाला फक्त 2 ते नाव माहिती होते आणि ते हायरार्कीमध्ये एवढं वर गेले होते. पाटील साहेब, आंधळे साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप म्हणजे इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. बरोबर. पण आता तुमचे वास्तव कट्टे जितके मुलांचे तुम्ही घेतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणं लोकांना खूप सोपं आहे. आणि ते रिअल गाईडन्स कुठेतरी जे मिसिंग लिंक होतं, म्हणजे यू आर ब्रिजिंग द गॅप बिटवीन सिलेक्टेड, म्हणजे मधली दरी आहे ना, इकडे सिलेक्टेड आणि इकडे ते भीड. त्यामधले ज्याला जायचं आहे, ज्याला पाहिजे प्रॉपर गाईडन्स, जे तुम्ही ब्रिज करताय तुमचं वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून, इट इज रिअली कमेंडेबल. Really commendable, and I wish you great success in coming future. Yes, thank you, sir. Thank you so so much.